आता उन्हाळ्यामध्ये सगळीकडे उन्हं तापलेली असताना बहावा किंवा आरगवत जो आहे तो खूप छान फुललेला असतो. पिवळा धमक असा फुललेला असला तरी उन्हाळ्यामुळे तो उष्ण न वाटता शीतल आणि आल्हाददायक वाटतो. असं म्हणतात की बहावा फुलला की एक 60 दिवसात पाऊस येतो. बहाव्याचे जे संदर्भ आहेत ते अगदी रामायण महाभारत काळापासून साहित्यामध्ये आढळून आलेले आहेत. तसा भारताचा अतिशय देखणा आणि उन्हाळ्यात फुलणारा बहावा, ज्याला संस्कृतमध्ये आरगवत असं म्हणतात, अशा झाडाचे आपल्याला फळांचे आणि फुलांचे तर उपयोग माहिती आहेत, पण त्याचे इतर काही अंगांचे उपयोग आहेत का? औषधांमध्ये बहावा जो आहे तो कशा पद्धतीने वापरला जातो? चला जाणून घेऊया. नमस्कार. मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपले आयुस्वास्थ्य या विश्वजा आयुर्वेद प्रणीत चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत आरगवत म्हणजे बहावा. याला हिंदीमध्ये आमलताश असं म्हणतात. तसंच याचं लॅटिन नेम आहे कॅसिया फिस्चुला. याचे इतर पर्यायी नावं जी आहेत ती राजवृक्ष, राजतरू, चतुरंगुल, कृतमाल, सुवर्णक, सुवर्णपुष्प अशी अनेक नावं जी आहेत तर ती या बहाव्याला आढळून येतात. अतिशय सुंदर असा हा वृक्ष आहे. हा वृक्ष असला तरी खूप उंचही वाढत नाही आणि खूप लहानही नसतो. साधारण मध्यम आकाराचा हा वृक्ष असतो आणि त्याला पानं जी आहेत ती संयुक्त पानं असतात. साधारण ग्रीष्मामध्ये याला फुलं यायला सुरुवात होतात. छान पिवळी अशी गोसानी फुलं जी आहेत तर ती त्याला लटकत असतात. अतिशय सुंदर असा हा दिसतो. तसंच याला शेंगा ज्या आहेत त्या पावसाळ्यापूर्वी लागतात. या शेंगा सुरुवातीला हिरव्या असतात आणि मग नंतर तपकिरी आणि काळसर अशा होतात. तर प्रामुख्याने आयुर्वेदामध्ये याचा मगज म्हणजे गर जो आहे तो वापरला जातो. परंतु याची फुलं, पानं, फळं, बिया, साल आणि मुळांची साल सुद्धा औषधामध्ये वापरता येते. तर आपण त्याचे गुणधर्म बघूया. तर हा बहावा जो आहे तर हा गोड आणि कडसर असा आहे. त्याचा विपाक म्हणजे पचनोत्तर जो रस निर्माण होतो तर तो मधुर असा आहे. हा वीर्यानी शीत आहे म्हणजे हा थंड आहे आणि हा स्निग्ध आहे. हा स्निग्ध आणि मधुर असल्या कारणाने हा वातशमन करतो. तसंच हा मधुर आणि शीत असल्या कारणाने पित्तशमन करतो आणि हा कडू किंवा कडसर असल्या कारणाने आणि स्रंसन म्हणजे मृदुविरेचक असल्या कारणाने कफाला बाहेर काढतो. अशा पद्धतीने हा तीनही दोषांवर जे आहे तर ते काम करतो. आता स्रंसन म्हणजे काय हे त्याचं मुख्य काम आहे. तर स्रंसन म्हणजे शरीरातला जो मल असतो तर तो बाहेर काढण्याचं काम, विशेषतः पचलेला किंवा न पचलेला असं कुठल्याही स्वरूपाचा मल जो आहे तो शरीराला त्रास न देता शरीराच्या बाहेर काढण्याचं काम जे आहे तर ते आरगवताचा मगज जो आहे तो करत असतो. म्हणून याला मृदू विरेचक असं म्हटलेलं आहे. तर आता आपण त्याची माहिती बघूयात की त्याची इतर जी अंग आहेत तर ती औषधामध्ये कशी वापरावी. आता सगळ्यात पहिले म्हणजे पानं. तर पानं जी आहेत तर त्याचा रस काढला तर तो मधुमेहामध्ये तो प्यायला दिला जातो. तसंच ती पानं जी आहेत तर ती वेदनाशामक असतात. त्यामुळे त्याचा वाटून जो आहे तर जिथे वेदना होत असतील, वातविकार असतील म्हणजे संधिवात आहे, वातरक्त आहे, आमवात आहे, तर अशा ठिकाणी त्या पानांचा आणि फळातल्या मज्जेचा असा एकत्र वाटून लेप जो आहे तो केला जातो. अर्धितामध्येही याचा काढा जो आहे पानांचा किंवा पानांचा रस जो आहे तर तो प्यायला दिला जातो. अर्धित म्हणजे फेशियल पाल्सी आणि ज्या बाजूला अंग जे आहे तर ते लुळं पडलेलं आहे किंवा जिथून वारं गेलेलं आहे त्या बाजूला याच्या पानांचा जो आहे तो लेप केला जातो. विविध त्वचा विकार जे आहे ज्याला आयुर्वेदामध्ये कुष्ठ असं म्हटलं जातं, अशा वेगवेगळ्या त्वचा विकारांमध्ये खाज येत असेल तर याच्या पानांचा जे आहे तो लेप केला जातो किंवा पानांचं उद्वर्तन केलं जातं म्हणजे उठण्यासारखी जी आहेत तर ती पानं बारीक करून किंवा त्याची पेस्ट करून जी आहे तर ती लावली जाते. तर या पद्धतीने पानं जी आहेत तर ती वापरली जातात. अतिशय उत्तम वातशमन आणि वेदनाशमन करणारा अशी ही पानं आहेत. आता यानंतर बघूयात फुलं. फुलं जी आहेत ती पण औषधामध्ये वापरता येतात. विशेष करून जर कोरडा खोकला येत असेल किंवा दमा ज्यांना आहे आणि दम लागत असेल तर या फुलांचा अवलेह म्हणजे गुलकंद जसा आपण गुलाबाचा करतो तसा बहाव्याच्या पाकळ्या ज्या आहेत तर त्याचा अवलेह करून त्याचं चाटण दिलं तर जो कफ असतो तर तो हळूहळू करून बाहेर पडतो आणि ज्यांना दम लागतो त्यांची श्वासनलिका मोकळी होऊन त्यांना मोकळा श्वास घेता येतो
आणि कोरडा खोकला हा स्निग्ध असल्या कारणाने कमी होतो. याच्या पाकळ्यांची म्हणजे याच्या फुलांची जी आहे तर ती भाजी पण केली जाते. तर काही ठिकाणी जे आहे तर त्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या वेगळ्या केल्या जातात. त्या स्वच्छ धुवून फोडणी केली जाते. फोडणीमध्ये कांदा परतला की या पाकळ्या घालायच्या आणि परतून याची खूप छान भाजी होते. काही जण कांद्याच्या ऐवजी भिजवलेली मुगाची डाळ घालून पण याच्या पाकळ्यांची भाजी करतात. तसंच काही त्वचा विकार असतील, ताप आलेला असेल आणि जिथे मलाला बाहेर काढायचा आहे, तर तिथे या फुलांचा किंवा पाकळ्यांचा जो आहे, तो अवलेह जो आहे, तर त्याचं चाटण दिलं जातं. रक्तविकारामध्ये याच्या फुलांचं चाटण दिलं जातं. विशेषतः उष्णता वाढली असेल, तर याची फुलं अतिशय उपयोगी पडतात. तर ह्या पद्धतीने फुलांचा जो आहे, तर तो उपयोग होतो. आता ह्याच्या शेंगा ज्या आहेत, तर त्या गोळा केल्यानंतर त्या तापवून त्याचा मगज जो आहे तर तो काढला जातो. तर आरगवत मगज जो आहे तर तो औषधामध्ये जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो. तर हा संवसन करणारा मृदुविरेचक आहे आणि सगळ्या दोषांना बाहेर काढणारा आहे, म्हणून हा जास्त प्रमाणात वापरला जातो. तर रक्तविकार असतील, पुन्हा संधिवात, आमवात, वातरक्त झालेलं असेल, मलाची शुद्धी करायची असेल, मृदुविरेचक म्हणून वापरायचं असेल, तरी या बहाव्याच्या मगजाचा खूप उत्तम उपयोग होतो. तसंच काही प्रकारचे ताप आहेत, शरीरात उष्णता वाढलेली आहे, तरी बहाव्याचा मगज जो आहे तर तो विरेचनामध्ये वापरला जातो. लहान मुलांचं पोट साफ होत नसेल, त्यांना मलबद्धता होत असेल, तर बहाव्याचा मगज जो आहे त्याचा बेंबीभोवती लेप करतात आणि त्यामुळेही लहान मुलांचं जे आहे तर त्या मलाची शुद्धी होते. असा हा मृदुविरेचक स्रंसन आरगवत मगज जो आहे तो काहीसा गोडसर आहे आणि विरेचनामध्ये हा याचा चांगला उपयोग होतो. आता याच्या बिया ज्या आहेत त्याचंही चूर्ण वापरता येतं. मधुमेहामध्ये उत्तम मधुमेहग्न म्हणून याच्या बियांचं चूर्ण जे आहे तर ते वापरतात. अर्थातच या बिया ज्या आहेत त्या वामक आहेत, त्याच्यानी वमन होतं, त्यामुळे वैद्यकीय सल्ल्याशिवाय ह्याचा वापर करू नये. आता जे आहे तर त्याचं साल जी आहे, झाडाची साल जी आहे तर त्याचा काढा जो आहे तर त्याचं कवल आणि गंडूश जे आहे तर ते केलं जातं. कवल गंडूश म्हणजे त्या काढा जो आहे तो तोंडामध्ये ठेवायचा, थोड्या वेळ धरून ठेवायचा आणि मग कुळकुळ करून बाहेर टाकायचा. त्याला कवल आणि गंडूश असं म्हणतात. तर ह्याचा उपयोग जे आहे तर गळ्यामध्ये काही प्रकारच्या गाठी होतात, तर त्या गाठी कमी होण्यासाठी याचा अप्रतिम उपयोग होतो. तसंच काही मुखरोग आहेत तर ते बरे होण्यासाठी पण त्याच्या काढ्याचं कवल आणि गंडूश जे आहे तर ते सांगितलं जातं. आता याची मुळं जी आहेत तर ती अतिशय तीव्र विरेचक अशी आहेत. त्यामुळे मुळांची जी आहे तर ती साल वापरली जाते. काही प्रकारचा ताप जो आहे तर ह्याच्यामध्ये मुळाच्या सालींचा काढा जो आहे तर तो वापरला जातो. ह्या पद्धतीने बहावा जो आहे तो फक्त देखणा वृक्ष नाहीये, तर हा देशी वृक्ष अतिशय उत्तम दिसणारा, अगदी पुरातन काळापासून भारतामध्ये याची लागवड केली जाते आणि याच्या सगळ्या अंगांचा औषधी उपयोग जो आहे तर तो केलेला आहे. म्हणजे फुलं तर त्याची सुंदर आहेतच, पण फुलं, पानं, फळं, फळांमधला गर, झाडाची साल आणि मुळं या सगळ्या ह्याचा औषधामध्ये उपयोग होतो. तर असा हा वृक्ष आहे, म्हणून याला राजवृक्ष असंही म्हणतात. तर ही माहिती जी आहे तर ती तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.